केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहे। अमित शाह आज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहे। तर अमित शाह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं देखील दर्शन घेणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं देखील अमित शाह दर्शन घेणार आहे। गणेश चतुर्थीचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी देखील लालबागच्या राजाच्या चरणी आज देखील तितकीच मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळते। लालबागच्या दर्शनासाठी विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुपारी 12च्या सुमारास लालबागच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतील। मात्र त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। यासोबतच महायुतीचे महत्त्वाचे नेते देखील अमित शाह यांच्या सोबत असतील। मात्र आपण पाहतोय की संपूर्णतः सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे। यासोबतच आपण पाहतोय आज सकाळी पहाटेपासूनच पोलिसांकडून चोख बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कारण ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या दिशेने निघतील त्या संपूर्णतः मार्गावरती पोलिसांनी चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। सध्या आपण पाहतोय अमित शाह लालबागच्या परिसरामध्ये येण्यापूर्वी मात्र डॉग स्क्वॉडच्या वतीने आणि विविध सिक्युरिटी चेकिंग जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे। संपूर्णतः मुखदर्शनाची रांग जी आहे ती काही वेळेसाठी थांबवण्यात येणार आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकतो ही गर्दी आणखीन आजच्या दिवसाला वाढण्याची शक्यता जी आहे ती आज वर्तवण्यात येत आहे। केंद्रीय गृहमंत्री आज लालबागच्या चरणी येत असताना मात्र मुंबई दौऱ्यावरती ते मागच्या 2 दिवसापासून आहेत। मात्र मुंबई दौऱ्यावरती अमित शाह असताना हा दौरा त्यांचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा मानला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।